हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 15. परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधाश्च दुःखमेव सर्व विवेकीनः. विषयभोगांचा परिणाम, त्यामुळे उद्भवणारे विविध ताप, त्यांचे संस्कार, तसेच त्रिगुण आणि चित्ताच्या 5 वृत्ती, या सर्वांमध्ये सतत जे द्वंद्व चालू असतं, त्यामुळे विवेकी पुरुष जाणून असतो की प्रत्येक गोष्ट दुःखाकडेच घेऊन जाते. जे संयमाने सारासार विचार करू शकतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो त्याला विवेकी पुरुष असं म्हणतात. अशा या विवेकी पुरुषात सूत्र क्रमांक 13 मध्ये सांगितलेला जात्यायुभोग म्हणजे आपली जन्मयोनी, त्यासाठी मिळालेलं आयुष्य आणि त्या काळात सुखदुःखादी उपभोगायचे हे सर्व काही दुःखरूप वाटते. याची 4 कारणे आहेत. 1. कोणत्याही गोष्टीचा अंतिम परिणाम दुःखद असतो. 2. कोणत्याही गोष्टीमुळे होणारा ताप दुःख देणारा असतो. 3. कोणत्याही गोष्टीमुळे निर्माण झालेले संस्कार दुःख देतात. 4. गुणांमधून विरोधी वृत्ती निर्माण होऊन दुःख होते. 1. परिणाम दुःख. दुःखद घटनेचे दुःख निश्चितच भोगावे लागते, कारण त्याचा परिणाम त्रासदायक असतो. उदाहरणार्थ, अपघातात शारीरिक इजा झाली तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात. प्रारंभी सुख देणाऱ्या घटना शेवटी दुःखद परिणाम देतात. अपत्य म्हणून मुलगा होतो, त्याचा आनंद समारंभपूर्वक साजरा केला जातो. त्याचं लालन पालन, शिक्षण असं सर्व काही यथास्थित केलं जातं. मुलगा वयात येतो, स्वतःच्या पायावर उभा राहतो, लग्न होतं, संसार करू लागतो, आईवडिलांना जुमानेनासा होतो, त्यांना घराबाहेर काढतो. म्हातारपणी वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते. चांगली किंवा वाईट अशी कोणतीही गोष्ट शेवटी त्याचा परिणाम दुःख देणारा ठरतो. त्यामधून सुख मिळत नाही. 2. तापदुःख. भावनेच्या भरात मागचा पुढचा विचार होत नाही. यामध्ये माणूस कित्येक गोष्टी करतो, त्यापासून त्याला ताप सहन करावा लागतो. आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक ताप प्रसिद्धच आहेत. ते सर्व दुःख देणारे आहेत. मनुष्य उत्साहाने पर्यटनाला बाहेर पडतो. प्रवासात हाल होतात, राहण्याचे खाण्यापिण्याचे हाल होतात, प्रकृती बिघडते. पर्यटनाला कोठून बाहेर पडलो असा ताप होतो. भरपूर असा ताप होतो. घरातून धनप्राप्ती होते. मनुष्य सोनं, मालमत्ता इत्यादी हौसेनी जमा करतो. ऐशारामात राहण्याची, जगण्याची स्वप्न पाहतो. पण धनसंपत्तीचं रक्षण करण्याचा त्याला ताप होतो. चोर नातेवाईक, मुलं, धनसंपत्तीवरून भांडणं करतात. कोठून श्रीमंती आली अशी वैतागाने कपाळावर हात मारून घ्यायची वेळ येते. सुख मिळत नाही. 3. संस्कार दुःख. मुळातच आपला जन्म हा संस्कारांमुळे झालेला असतो. कर्माचा संस्कार म्हणजे न भोगलेले कर्मफळ. या संस्कारामुळे कर्मसंचय होतो आणि त्यामुळे तो मुक्त आत्मा झाकोळला जातो. तो कर्मसंचय उपभोगून संपवण्यासाठी आत्म्याला योग्य अशा योनीत जन्म घ्यावा लागतो. हे जन्मोजन्मी घडतं. प्रत्यक्ष जगताना अनेक प्रकारे संस्कार दुःख वाट्याला येते. उदाहरणार्थ, आसुर वृत्तीच्या संस्कारामुळे एखाद्या दारुड्याला दारू प्यायल्याशिवाय चैन पडत नाही. अर्थातच त्याचे शारीरिक पीडा वेदनेने हाल होतात. अशा या दारू प्यायलेल्या अवस्थेत तो घरी बायको मुलांजवळ भांडण करतो, प्रसंगी मारपीट करतो. स्त्रीच्या शोषिक संस्कारामुळे ती नवऱ्याचं बेताल वागणं सहन करते. तिला संस्कार दुःख भोगावं लागतं. मला भेटायला गावाहून एक गृहस्थ आलेले होते. 10 मिनिटात घाईघाईने भेट आटपून बाहेर पडले. गावाला गेल्यावर गावात सांगत होते, यांच्याकडे जास्त वेळ थांबणं अशक्य आहे. तंबाखू खाऊन थुंकायची पंचाईत होते.
संस्कारामुळे सुख लागत नाही. गुणवृत्ती विरोध दुःख. प्रत्येकाची वागणूक सत्व रज तम या 3 गुणात सीमित असते. या 3 गुणांपैकी जो गुण असेल त्याप्रमाणे त्या त्या माणसाचा स्वभाव बनत असतो आणि त्याप्रमाणे तो जगत असतो. पण यात जेव्हा वृत्ती उफाळते त्यावेळी तो गुणाप्रमाणे उफाळत नाही. त्यावेळी ती गुणाप्रमाणे उफाळत नाही, गुणापेक्षा विरोधी बाहेर येते. त्यामुळे दुःख होते. एखादा सात्विक वृत्तीचा असतो, प्रामाणिकपणे सचोटीने तो काम नोकरी करत असतो, अशा आयत्या वेळी पण आयत्या वेळी तमोवृत्ती उफाळून येते, मोह होतो. असा मनुष्य संधी साधून चक्क चोरी करतो. सत्वगुणाच्या विरोधात तमोवृत्ती उफाळून येते. सत्वगुणी ऋषितुल्य गुरु शिष्येच्या सहवासात एकांत मिळाला तर तमोवृत्ती जागी होऊन शिष्येचा विनयभंग करतो. अशा वेळी गुणवृत्तीच्या विरोधात सुख मिळत नाही. या सर्वांमध्ये एक समान गोष्ट म्हणजे माणूस शरीराकडून नैसर्गिक इच्छा निर्माण होण्याची वाट पाहत नाही. रिपूंच्या आहारी जाऊन तो त्यांच्या इच्छापूर्ती शरीरावर अनैसर्गिकरित्या लादतो. स्वाभाविकच यातून केवळ दुःखच वाट्याला येते. हरिओम.